हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना मळ्यात आलेलो आहोत आणि ना इथं मक्का जी आहे ना ती म्हणजे कोळपायचं काम चालू आहे. तर ही बघू शकतो तुम्ही. आता छान मक्का छान झाली बरं का. तर हे जे की केसपट काय म्हणतात त्याला, केनपट आहे ना, ते जे आहे ते उचलून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी केनपट दाखवते कसं असतं ते. तर बघू शकतो तुम्ही, याला केनपट म्हणतात. तरी हे जे आहे ना, हे बघा, हे याचायचं आहे आणि ते बघा आहो तिकडं कोळपते आहे. तुम्हाला ते मशीन मी नंतर दाखवते. तर बघा, तुम्ही म्हणत असाल कोळपायचं म्हणताना इथं तर काय बैल दिसत नाही. तर हे बैलाचं कोळपं नाही, हे माणसाचं कोळपं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, याला जे आहे तर कोळपं जर असलं तर आपल्याला 2 माणसाचं कोळपं असतं किंवा 3 जणं जे आहे ते कोळपं हाकू शकतात. तर इथे ना एकाच माणसाची गरज असते. आणि हे जे मशीन आहे ना, मी मागच्या वर्षी जे आहे ते म्हणजे पंढरपूरवरून बोलवलं होतं. तर हे जे मशीन आहे ना खूपच उपयुक्त आहे बरं का. म्हणजे त्याला आहे ना जास्त काही खर्चही येत नाही. म्हणजे घ्यायला येतो बरं का. पण मग जर चालवायचं असेल तर 1 लिटर पेट्रोलमध्ये ते भरपूर असं चालतं. एकराच्या थोडंसं आसपास जे रान आहे ते कोळपण्याचं होतं त्याच्यात. आणि आपल्या म्हणजे चालवण्यावर असतं, आपण स्पीडनी चालवलं किंवा कमी चालवलं तर. आणि कोळपल्यानंतर आहे ना गवत काय जे आहे ना, तर एवढं नव्हतं बरं का. थोडंसं जे आहे ते कुठंतरी होतं. आणि गवत कोणतं होतं, इचकट, केनपट. आता या गवतांची नावं कोणी ठेवले काय माहीत नाही बरं का. शोध लावावाच लागेल. इचकट, केनपट, हरळ, तांदूळकुंद्रा, अजून लोहळा, काँग्रेस, खूप काही गवतांची नावं आहे. आता जे शहरातले माझे ताई दादा आहे ना, त्यांना मी नक्कीच दाखवेल की कोणकोणते गवत आहे आणि कसे आहे ते. तर चला, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहाल तर तुम्हाला खूप काही नवनवीन जे शेतातलं आहे ते शिकायला भेटेल. तर चला, आता आपली रानभाजी जी आहे विना केमिकल युक्त छान अशी, म्हणजे आपण आहे ना आमच्या याला लंबाडाची भाजी म्हणतात बरं का. म्हणजे फक्त म्हणजे पावसावरतीच जी आहे ती उगवलेली भाजी आणि यामध्ये औषध वगैरे काही मारलेलं नसतं. भाजी झाली आपली. तर आता चला, एवढी भाजी अजून जेवढी होईल तेवढी घेऊ आणि मग आपण घराकडे निघूया आता. तर बघा, ही मस्त अशी छान मी भाजी जी आहे ना ती म्हणजे चिरून घेतली आहे. पाणी टाकून आपण ते ना स्वच्छ अशी धुवून घेऊया. काय म्हटलं दादा? ही मस्त मस्त डाळिंब बघू किती दिवसापासून खायची होती ना. तर भाजीवरती ना माती थोडी जी आहे ती उडलेली असते, त्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे आता मी कढईमध्ये त्याला परतत ठेवते आहे आणि छान अशी आपली ती भाजी आहे ती परतून झालेली आहे. तर बघा, भाजी छान अशी आपली परतलेली आहे. घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, जिरं घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे. आता हे आपण वाटण करून घेऊया. तर आता इथे ना कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आपण जी भाजी म्हणजे वाफवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता हीच भाजी 2 पद्धतीने केली जाते. तर एक जी भाजी आहे ती बेसनपात म्हणून वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि एक शेंगदाणे घालून. तर आता नाही त्यांनी थोडीशी अजून वेगळ्या पद्धतीने करणार आहे. वेगळ्या म्हणजे फक्त शेंगदाणे ॲड केले आणि थोडंसं डाळीचं पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे. नुसते म्हणजे पहिल्याची जेव्हा होतं ना आपल्या आजीच्या काळात, तेव्हा काही शेंगदाणे एवढे किंवा वाटण वगैरे नसायचं. पाट्यावरती सगळं वाटलं जायचं. आणि मग तेव्हा ना बाजरीचं पीठ जे आहे किंवा डाळीचं पीठ असेल तर डाळीचं पीठ टाकल्यानंतर जी भाजी केली जाते ना तिला बेसनपात म्हणतात. तर इथं बघा, मी थोडंसं डाळीचं पीठ टाकलेलं आहे, शेंगदाणे टाकलेले आहे आणि थोडं वरतून मीठ टाकलेलं आहे. तर बघा कशी आपली भाजी छान झालेली आहे. तर गावाकडे जे बघणारे असतील ना तर त्यांना हे जे आहे ना ते नवीनच वाटेल बरं का. पण जे शहरातले ताई दादा आहे ना त्यांना असे व्हिडिओ बघायला खरंच आवडतं. तर चला, आता भाजी आपली झालेली आहे. तुम्ही पोळी भाकरी बरोबरही खाऊ शकता आणि ही भाजी जी आहे तर विना केमिकलयुक्त असते. तर त्याच्यामुळं खाण्यासाठी अजूनच रुचकर लागते. जसं आपण कांद्यावरती औषध मारतो, रोपावरती औषध मारतो, पण ह्या भाजीवरती काही औषध वगैरे मारलेलं नसतं आणि त्यामुळे ती खाण्यासाठी खरंच चवदार लागते. तर आपण जर बाजारात घ्यायला गेलो तर तीच जुडी आपल्याला 10 ते 15 रुपयाला भेटते. शेती असेल ती जास्त असो की कमी असो, पण शेती असेल तर खरंच बरं का, म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट जी आहे ते विकत आणायची गरज पडत नाही. आपण घरीच जे भाजीपाला आहे ते करू शकतो, पण त्यासाठी पाणी पण पाहिजे. आता पावसाळ्याचं बघा ना कसं त्याचं लग्नाळ मुलीसारखं झालं आहे. त्याला शहराकडेच पडायला आवडतं, खेड्यावरती पडायला नाहीच म्हणतोय तो. तर त्याच्यामुळे ना शेतकऱ्याचं कसं आहे, मग द्विधा मनस्थिती होऊन जाते. पहिलं शेतीवरती ना सर्व जो आहे उदरनिर्वाह व्हायचा, पण आता तर जो आहे ना तो होत नाही. दिलं तर म्हणजे काय म्हणा, शेती अशी आहे, बनवलं तर राजा बनवते नाहीतर भिकारी. शेतीवरती ना म्हणजे शेतीला जोडधंदा हा पाहिजेच. तुम्ही दुग्ध व्यवसाय करा किंवा काहीही करा,
पण पाहिजे. तर चला आता मी काय एवढं ज्ञान देत बसत नाही, कारण मी ही काय एवढी तत्त्वज्ञानी नाही आहे. तर मी अजून शिकण्याचा प्रयत्न करते. तर चला आता आहे ना, घरी आल्यानंतर आहे ना, हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. तर इथं ब्लाऊज कट करायला घेतलेलं होतं आणि हा हा माझाच ब्लाऊज आहे बरं का, कस्टमरचा नाही आहे. तर कोणतीच गोष्ट करायला गेली तर सोपी नसते. प्रत्येकामागं मेहनत ही असते. ती कोणतंही असो. तर इथे ना आधी अस्तर कट करून घेतलं होतं. मग आता साडीच्या पिसावरती ठेवून ते जे आहे ते कट करून घेत आहे. आणि ना आता आपल्याला ब्लाऊज मी टिच कसे करणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवरती असाल तर फॉलो करा आणि माझं काही चुकत असेल तर तेही सांगा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर केल्याशिवाय अजिबात पुढं जायचं नाही. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. धन्यवाद.